यंदा जबरदस्त थंडी पडेल शे बो. बहीण अशी अंगले लटकी जास्त थंडी. अरे जाऊ दे रे बो नाना, मी काल दिन वावर मध्ये आलो तो पाणी भर आले. अरे असा वाकडा हुई घेऊ मी थंडी मा जबरदस्त. अरे म्हणा हात पाय काम करत नाही भाऊ. तुले काय सांगू, घर येतच खेपे आजारी पडी गो भाऊ. अरे अशी थंडी ताप भराय गई जबरदस्त. डॉक्टरले बोलावं भाऊ. डॉक्टरने 2 इंजेक्शन खोपसात मग तवे थोडंसं बरं वाटी राहणं भाऊ. ते बाय बेकार रे भाऊ, बेकार थंडी पडी राहिनी भाऊ यंदा. बेकार रे भाऊ नाना थंडी. बाय ना वाकडा हुई जास माणूस. अरे म्हणा जावऱ्या सुद्धा थंड्या लागायला लाग जातीस भाऊ. अरे आता तुला काय सांगू मी. बहिणा काय बेकार थंडी वाजी राहिली रे भाऊ. बापरे बहिणा या दल्ला दल्ला माणसं काय अंगशे की राहणार भाऊ. माले पण जाऊ देतून गडे अंगशे काले. बडा काना ठणका लाग्यात म्हणा. हो बापरे म्हणा काय बोलाय सुद्धा नाही राहिने एवढी थंडी. जाऊ देतून मला या दल्ला माणसंच अंगशे काले. का हो बाबा, माले पण थंडी वाजी राहिनी हो गैरी. माले पण तुम्ही गँग मध्ये सामील करील्या हो. गैरी थंडी वाजी राहिनी माले. देख बो, पहिले तुनी सासू लय आणि आठे टाक मग तवय अंगशे काळे बेडी तुले. असं तुले अंगशे काळे बेटावणी बरं भाऊ. अरे बडाच सासू लय येले आणि आठे टाकी दिले. बरोबर आहे भाऊ, बरोबर आहे. पहिले तुनी सासू लय आठे टाक मग तवय अंगशे काळे बस भाऊ. जाय तिकडे खयामा जाय आणि उखळलामा पण जाय आणि लाकड गोया करीस लई आडे टाक आणि अंगशेकत बस भाऊ. आडे काय फुकट न ठेवून ठेवले तुन. हो काकाना, अरे मन लगीन होईल नी आणि म्हणी सासू कताई लव मी. अरे शेकू द्या रे भाऊ माले पण अंग. बहिणा सालाडे पोरी बेडी नि राहणार माले आणि काय सांगे राहणार तडे सासूला या. देख भाऊ, आणि असंच चालस. आडे सासूला शिवाय टाया बसावनी. सासूला ये आडे टाकी दे आणि अंग शेकत बस. मी पण असंच करेल शे भाऊ. मी पहिले सासू लई नू आडे टाक मग तवे मी अंग शेकाले बसेल शे. ती सासू नाही, लगननी सासू नाही. आई सासू लई एक दुसरी सासू आणि आडे टाकी दे आणि अंग शेकत बस. होय तिकडे. बहिणा गरीब पोऱ्यावर काय अत्याचार करी राहणार रे भाऊ तुम्ही रे. अरे शेकू द्यान भाऊ. आता मी कोठे जासू मी लाकडं धुंडाले. अरे थंडी बेकार थंडी वाजी राहिनी. आडे म्हणा हात पाया काम करी नाही राहणार. घरमा जावं साला घरमा दुनियाभरनी थंडी वाजस. अरे शेकू द्या रे भाऊ, अंग शेकू द्या. मी तुम्हाला पाया पडस रे भाऊ. नाही रे भाऊ, एक सावा सांगी दिदन तुले. असं अंग शेकानानी सासूला या शिवाय अंग शेकानानी आडून जाय पटकामा. असं अंग शेकूच देवत नाही तुला डायरेक्ट निघ पटकामा आडून. बहिणा काय नालायक गाणं लोक शेतच भाऊ. बहिणा गरीब पोऱ्याले अंग पण शेकून दिदं. येस ना कधीच चांगलं व्हानी साला याद दल्लास ना. देखणार रे सासू नीन काय नी उन्हातडे अंग शेकाले फुकट ने फाकट. आई चांगलं आहे का या लोकच ना असं. बहिण आडे आपण ऐकूया पायकोया करीसन साला लाकडं लई व दुनी पेटव आणि साला या येतच फुकटने फाकट अंग शेकाले. जाऊ द्या बाबा, जाऊ द्या सोडा तेले. आपला अंग शेका आडे ते ना काय पैसे लागतस तुम्ही. जाऊ द्या तेले आपला आडे अंग शेकत बसा. सकाळी काय जबरदस्त थंडी होती वो पडेल. अरे पुरी खतरनाक म्हणा पाय असा थर 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 कापाले लागे घेतात म्हणतं. एवढी जबरदस्त थंडी पडेल होती. म्हणा डायक म्हणजे म्हणा आवाज सुद्धा निघेनी. आणि तडे गलीमा 2 दल्ला अंग शेकी राहतात भाऊ. मी तडे अंग शेकाले गहू तर मला काय म्हणे त्यात लुकड्या सासू लय म्हणे भाऊ म्हणे पहिले म्हणे. अरे म्हणतं म्हणा लगीन होईल नाही तर मी सासू कताय लवू. असा शेतच भाऊ लोक. जबरदस्त थंडी पडेल होती वो सकाळी. मी तर असा वाकडाच होई घेऊ. सकाळी मी वार मध्ये आलो तू संडास कराले. सकाळी मला लागी बो संडास. बहिणा घरना बाहेर पाय ठेवतात की अशी थंडी वाकायला आले लागी बो जबरदस्त. मी तुमले काय सांगू. अरे म्हणा पाय सुद्धा आलेत नाही डायरेक्ट एवढी जबरदस्त थंडी. अरे मी जेमतेम हागणकडे लागून बिन्नू भो. बहिणा माले लागेल होती भो जोरमा. संडासले बसताच के बे. अरे अशी थंडी वारा भो बहिणा पुरी अंगले लटका लागी थंडी. एकदम जबरदस्त थंडी डायरेक्ट मजबूत थंडी लागली होती बोडाक माले रातले आणि सकाळी पण. मग अरे तुमले काय सांगू मी खोटं बोलत नाही रे. मी खरंच बोलस. बजरे एवढी छपरी नको देऊ रे. काय छपरी दिरा तू. अरे तू सकाळी मग संडासले जावं नी. अरे तू थंडीला इतला घाबरस ना. तू जावरीस महिन बाहेर सुद्धा येत नाही तू. मला माहितीये ना मी तुला घरना बाजूलेच रास. पण बो आई थंडी कवायची बहिणा थंडी जावायला पाहिजे वो फटकामा. जबरदस्त थंडी पडी राहिनी. अरे म्हणा काना असा थंडकेत भो जबरदस्त थंडकेत. तुमले काय सांगू मी बेकार हाल होई घेता डायक म्हणा सकाळी. थंडी अजून जावानी बो थंडी. मी तुमले सांगी देस
थंडी अजून 2-3 महिना माझी. जानेवारी फेब्रुवारी मग मार्च माझी थंडी. थंडीतला मग जावा नाही. अजून आपले 2 महिना काढणार शेतास. 2 महिना लागून आपले थंडी झेलनी आहे. थंडी जावानंतर भारी वाटी. आणि असं ऊन पडी का वो कडक ऊन एकदम जबरदस्त. देखायची झालं ऊन पडो का थंडी पडो बहीण आपले काय करण्याशी बहीण. आपलं आपलं काम भला आपण भला बाज. टेन्शन मिटी आहे झालं.